मित्रांनो नमस्कार. आज मी गोव्यात आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी गोव्यातलं सर्वात सुंदर देऊळ मंगेशी खास तुमच्यासाठी शूट करून पाठवतो आहे. मंगेशी माझं कुलदैवत आहे, मंगेश महालक्ष्मी. आणि आज सकाळी अभिषेक वगैरे करून दिवसभर गोवा फिरून आता परत आम्ही आरतीला इथे आलो आहे. आणि संध्याकाळचं हे खूप मोठा कॅम्पस आहे आणि खूप नयनरम्य असं लाईटिंग आणि एकंदर सगळं वातावरण आहे. तुम्हाला सगळ्यांना बघता यावं म्हणून हे शूट करतो मी. हा दीपस्तंभ आहे भला मोठा. दीपस्तंभ आणि खूप मोठा स्वच्छ सुंदर आणि टापटीप असा कॅम्पस आहे. मंगेशी देवस्थान. आज सकाळीच अभिषेक केला. आज सोमवार आहे त्याच्यामुळे आता आरती होईल, पालखी आहे, नंतर महाप्रसाद होऊन मग घरी जाऊ आम्ही. गोव्यामध्ये खूप छान देवळं आहेत आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे टापटीप देवळं आहेत आणि अतिशय चोख व्यवहार आणि खूप समाधान वाटतं. खास आपल्यासाठी ज्यांनी यापूर्वी देऊळ पाहिलं असेल त्याला हे पुन्हा बघितल्यावर खूप आनंद होईल आणि ज्यांनी पाहिलं नसेल त्याला नक्की एकदा तरी आपण गोव्याला येऊन या देवळाची भेट घ्यावी असं वाटेल. देवळाच्या चारी बाजूला भक्तनिवास आहेत आणि अतिशय प्रशस्त आणि सुंदर अशा निवास व्यवस्था इथे आहेत. तर कॅम्पस मुद्दाम दाखवतो तुम्हाला मी किती स्वच्छ आणि टापटीप असा कॅम्पस आहे. आपल्याकडे मंगेशी देवस्थानचं ऑफिस आहे, बाकीचे घराणे हे सगळे भक्त निवास आहेत. खूप मोठा एरिया आहे, देऊळ पण खूप मोठं आहे, त्यामुळे जेवढं जवळ जाऊ जेवढं झूम होईल तेवढं ते अस्पष्ट दिसेल म्हणून मी लांबूनच शूटिंग करतो आहे. गार्डन्स वगैरे एकदम सुंदर आहेत, रंगकाम सुंदर आहे आणि लाईटिंग सुंदर आहे. हा गोपूर बघा, दीपस्तंभ. आपण पाहत होतात गोव्यामधलं मंगेशीचं मंदिर. धन्यवाद.